मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर. तर बऱ्याच दिवसानंतर ही साडी घातली, कशी वाटली ते नक्की सांगा. मस्त दिसते. मस्त दिसते. हलकी म्हणून काहीच वाटत नाही बघा अशा साड्या ना. पण त्या कसं मला काठापदराच्याच आवडतात ना, तर अशा पण आवडतात. नरम साडी एकदम हा, आहे एकदम म्हणजे असं वाटतं घातली का नाही असं, एवढी सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे काहीच वाटत नाही. तर थोडेसे ब्लाऊज बी इथं हे ना म्हणून वाटत नाही. तर गळ्याचे असले काही टोचतातच गळ्याचे, त्याच्यामुळे ब्लाऊजच शिवायचे नाही, ओढणीच शिवायची. मस्त आहे. ते शिवले का ना, ते एक बरेच दिवस झालेले. त्यांचं पप्पा खाली वाट बघत असतील माझी. कुठं जायचं आता? जाते ना ऑफिसला, पेपर बनवायला जायचे. हाव का? वकिलाच्या ऑफिसला जायचंय, परत आपल्या ऑफिसला जायचंय. ठीक. कोपरगावला मी लिस्टिक तरीच नव्हती लावली. लग्न लिपस्टिक. म्हणजे कधी लावलीच नाही, म्हणजे लावलीच नाही मी. बरं. हा, कधीच नाही. फक्त शिंदर लावायची, टिकली लावायची, बस एवढंच. कधीच ते म्हणजे मला आवडही नव्हती आणि मी लावली नाही. हा, असं आवडही नव्हती. दूध नव्हतं तर चहा पिले नाही, तर थोडं डोकं दुखतंय थोडंसं. अरे चहा बनवायचंय. एवढा का व्हायला पाहिजे, पण आता जाऊ दे. मी आला जेवायचा टाइम झाला आता. मी येईल आता. तरी आपण किती उशिरा जेवलो पाहिलं नाही का? ऑफिस सोडून आल्यावर येईल, काय नाही. आता जेवायच्या टायमाला कधी चहा नाही प्यायला. माझी ड्युटी होती. मी मम्मी पण सकाळ संध्याकाळ दुपार चहा पिते. कशी झाली माहित नाही का? हा, मी तशी नाही पित नाही, तुला माहिती आहे. नाही कधी कधी कॉफी ना, सकाळी नाही घेतली आपण चहा. दूध नव्हतं. कारण दूध नव्हतं, खाली जायचं जीवर आलं, झोपते नाही केलं. जेवण पण नाही केलं तुम्ही. हा ना, जेवण आहे थोडंसं, एवढंच केलं. जाऊ दे मग? आता. झुंबा क्लास मस्त गव्हा याची शेंगा बनवल्या तुम्ही. खाली ये तू, मी तुला विचारते. तुम्ही बघा तिकडे झालं आपलं कॅन्सर आज झालं. तिकडे काय झालं गाईज, आमचं आम्हाला खरं बोला गेलं दोघीला सोडायला एक जण लागते. आणि गाडी पण नाही आपल्याला. हा, गाडी गेलेली आमची किती महिन्याचा आता 15 दिवस झाले. मग छोट्या स्कूटीवर आम्हाला बसता येत पण नाही दोघीचा. एखाद्याचा मला पाय टाकून असा बसावं लागतं. नाही माझ्या बसता येत. पायाला काय झालं तर कुठं काय करायचं. आणि लांब पण झालंय ना ते. लांब पण झालंय, बघू दुसरीकडे. किट्टू कसं इथं घेता जाऊन म्हणजे त्या सोबत पण घेता. बघू कुठेतरी जॉईन केलं सांगू तुम्हाला. त्यांचे कशाला आम्ही हे करावा. एक माणूस अटकते पण त्याच्यामुळं. हा ना, आपलं आपलं कसं काम जवळ असलं सोडून तर नेऊन सोडा दोघी आम्हाला. जाऊ शकतो, पण हिला डबल येत नाही. डबल शीट चालवताना मला डबल शीट. मी तर शिकले नाही चालू शकत आता, मला नाही चालवायची. मी सिंगल जाऊ शकते. मला नाही इच्छा चालवायची. जाऊ दे. पण नकोच, चांगलं शिकवतो तिथे डान्स ते सर. चाललंय थोडंसं, मोठी गाडी घेतली तर एक राऊंड मारावा, पण वगैरे विशालला मारू दिला तर मग करा, मला लई भीती वाटते. नाही. मी काय हा, आणि तुझं तर तुम्ही. वय शिकायचं. मी बाबा लय बारी गाडी चालवायची माहितीये का पहिले. हा मला का? एवढं आवड होती ना. विशाल मला लांब लांब घेऊन माझ्या हातात द्यायचा. हवेला पण गेलं ना, तर मी चालव असा बोलायचा. मस्त चालवायची. पण तेव्हापासून आपल्या गाडीचं फोडणं झालंय, तेव्हापासून काय माहिती गाडीची मला इतकं भीती. मला हे हातात धरले की हात थरथरतात. भीती वाटते. मी दादा शिकले पण नाही गाडी झाली. हेच बसला शॉक बसल्यावर जेव्हा आपल्या गाडीवर हल्ला झाला तेव्हापासून. तर मला स्कूटी चालू वाटत नाही आणि मोठी गाडी चालू वाटत नाही. आपोआप हातातून सुटल्या जाते. कारण की दिमाग त्या टायमाला माझा तिकडे जातो. त्याच्यामुळे तेव्हापासून गाडीला हातच लावत नाही. बघा मग डान्स क्लासचं बघते ना जाऊन. खाली आमच्या डान्स क्लास नाही, मग येतं. तुला मी खाली बोलवते ना. मला कशाला बोलावतं आता? तर मी पप्पाच बघतो. हा बघा आणि कसं मला फक्त व्हिडिओ काढून ना फक्त एक हा, असं चालेल ना. मला तेवढं आहे आवडलं काय तरच जागा. हे करेल, असं थोडे. आवडलं तरच हे करेल ना मी हम्म. म्हणजे. पण जवळच्या जवळ बरं आहे आपल्याला, मला असं वाटतंय. आपल्याला एक्सरसाइजची गरज आहे. बरोबर ना, 1 तास तरी द्यायलाच पाहिजे. हा ना. आणि सगळे कमेंट आलेत मायरा तिकडच्या घराचे, पटकन हा, शिकवा. मस्त आहे. हा, आता तिकडचा बाहेरचा वट्टा गिट्टा लाइटिंग तिकडे लय भारी बनवलेलं आहे. मी गेले नाही अजून. तिकडेच थांबणार होता आता की तुला बॅट खेळायला, मॅच खेळायला, भाजी पण खायला. किट्टू स्कूल चालू झाल्यावर आता. मग काय झालं, दुपारी झोपेल ना तिकडे. तो स्कूलहून आलं की तिकडेच येईल तो. म्हणजे घरच आहे आपलं, ते काय तिथं काय झोपणार नाही. क्वाट राहील, सगळं राहील ना. हा, बाथरूम आहे, क्वाट आहे, सगळं आहे. उलट मोकळ्या हवात किती भारी. झोपला की दुपारचं झोपायचं, दुपारी परत 4 वाजता उठला की खेळून गिळून झोपायला. रात्रीचं इथे तिकडे मस्त मोकळे आहे पण. मग रात्रीचं आणि झोपायला खालच्या खाली इकडे असं वरती नाही. हा ना, चांगलं इकडे एकदम. पाय दुखवा. फक्त तू झाडं झुडं लावायला आम्हाला मदत कर. हा, झाडं लावावं लागेल ना मग तिकडे. झाडं असते तर चांगलं वाटन तिकडं. झाडं बघा आता काय येते जण मदत कर. मागं कोमल बिचारी 2 दिवस आली. आणि झाडं लावलीच नाही पण. ती 2दा मला बोलली झाडं घेऊन ये, मी लावून देते सगळं. झाडं घेऊन ये. मला कुठं वेळ भेटलाय आणायला. दुसरेच काम मदत काही ना काही येतात. झाडं मला नाही लावता येत, पण रोप बीप लावतात ते मागच्या वेळेस माहित नाही का झालं. झाडं थोडी तुला बोलते मोठाले मोठाले तर आम्ही लावणार पप्पांनी. पप्पा जमन. झाडं म्हणजे तुला कोथिंबीरचं येत असं हा. टाकता, मिरचीचं बी टाकता येतं, हे बोलते मी तुला. मोठे झाडं आम्ही लावणार पप्पांनी. कारण की माझ्या हाताला एवढी वाढ आहे. पुढे पाय लावलाय, अख्ख्या रस्त्याची झाडं आलेत. पिंपळ लावलाय, बेलाचं झाड लावलंय. बेलाचं तर एवढं भारी आलंय मंदिराच्या पुढे. मी पहिलंच लावलं, मंदिराचं उद्घाटन पण नव्हतं झालं त्याच्या अगोदर मी बेलाचं झाड लावलं मंदिर ऑफिसच्या पुढे. तर बेला इतका मोठा झालाय. शंकराचं मंदिर, मी पहिले तिथे बेलाचं झाड लावलंय. ते जेवढे माझ्या हाताचे झाड त्यात तेवढे आलेत झाड तिथे.
माहिती का, लिंब आपल्या ऑफिसच्या पुढं मोठा झालाय पिंपळाचं, तर आपोआप आलं तिथं. मला आवडच होती. पुढच्या माईनं लावलेले आहेत भरपूर इकडं, पण तिथं पण आले. चल जाऊ दे, मी जाते आता. तिथून आले चहा पी. बायका नव्हती खेळणार आणि एवढ्या सायकली साड्या, हे काय साड्या म्हणते ते बॉल सायकली गाडी ते नाही, आणि बाईक खेळायची. आता बाईक आण म्हणतोय, मग बाईक आणली का? हा, बाईक आणली का मग बाईक खेळणार आहे माझं बाळ. तोपर्यंत पहिल्या जुन्या साड्याचं बोलते बायकरीची. चल हा, तोपर्यंत ना जुन्या सगळ्या गाड्या खेळू द्या मला ऑफिसून येऊस तर. सायकली आहे ना, हा सायकली खेळू दे, आणि मग मी बरोबर हा फेवरेट थार बी काढून दे बाई. सगळं देत, सगळ्या सायकली पसारा केला तर चालन, काही नाही, पण मोबाईल टीव्ही नको. कलर खूप भारी वाटतो. हा भारी वाटतं एकदम. सिल्वर कलर लवकरच होईल आता. चला मग आता जाऊ आपण. चला लादी पण भारी वाटते. लादी व्हाईट लादी भारी लागते वरती. अजून चालू ना ते पेंटिंगचं काम चालू आहे. एवढं पत्रा घेऊन बसली तू? अहो भाजीवाले आले, हा ते पेपर होते. म्हटलं पेपर आपले कुठले कुठल्या रूमचे कुठले काय ते आज बसले चेक करत, वेळ होता ते सगळं आता केलं. एवढी मोठी पिशवी ती. हा सगळे पेपर ठेवले, जागेचे कुठल्या रूमचे कुठले काय सगळं काही ध्यानाने ठेवते ना, लिहून ठेवलं वरती. ह्या रूमचे ते, ह्या रूमचे हे, असं. बरं झालं हे काम तरी केलं तर. म्हणजे हे काम केलं सगळे मलाच काम. आणि भाजीपाला की घेतला? आता काय टेन्शन नाही. आता काय टेन्शन नाही. भाजीपाला आणायचं, भाजी घेऊन जायची, काय आणायची. भाजी साजन 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 मेरे तेरी दुल्हन सजा. ताजं भाजीपाला घेतला. बघा फक्त 10 रुपये भाजी घ्यायला या. 10 रुपये कोथिंबीर बाई आली इथे. लवकर आला का मग सगळा भाजीपाला घेऊन. हा लवकर आल्यावर भेटत. हा ना, एवढ्या माठाची भाजी. हा भाजी ताजी ताजी वाली बाय, तुझी भाजी. इकडेच घ्यायचं भाजीपाला आता. अहो मी लवकर येत नाही ना कधी. मुळे एवढी मोठी कोण घेतली तो? घेतले 2 दिवस जातील ताजे, ते ओळखीची होती. घेऊन जावा ताई. म्हटलं द्या बाई, पण पैसे घ्या, असं ओळखीवर असं नसतं. मग पैसे द्यावा लागतात बरेच विचारला. दिवसानंतर दिसल्या ऑफिसला, दिसत नाही. म्हटलं दिसते जरा, पण उशीर आहे ते. बाकी झुंबा क्लास हे चालू राहतं ना, त्याच्यामुळे काय सगळं बंद केलं लाईट. ते जग 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 इकडची करा चालू. तर एवढ्या भाज्या घेतल्यात बघा, आणि एवढे पेपर. आणि जेवण काय एवढं कमी नव्हतं आज, लयच कमी. हे बघा काल शोल्डर, आणि माझ्या बाळाचा बॉल तो इथंच राहिला. शोल्डर बघा इथेच राहिले माझं काय. आता एवढे पेपर शोधले, सगळे ठेवले. भाजी घ्यायची, आता भाजी त्या पिशवीत भर. पिशवीमध्ये भरते ना कुठल्या तरी. चला आता जावं लागेल. चहा प्यायचा लय कस तरी होते कधीच. जर दूध आणून ठेवलेलं मी दुपारी. दुपारी दूध आणून ठेवलेलं मी तिथं घरी. बरं झालं, तापवलंय की सगळं केलंय. आता जाऊन मस्त पालकची भजी बनवायला का. पालकची भजी, पालकचे भजे. आणि याचे मुळ्याचे काय करशील? मुळ्याची खीर बनवू काय? हलवा बनवू का? हा हलवा लय वास सुटेल त्याचा होता. लय वास येईल. मस्त पैकी चटणी बनते मुळ्याची, भारी एकदम. समजलं का? अरे मीठ आणि कोथिंबीर. भाजी भारी वाटते मला. भाजी पण आवडते मुळ्याची. कोणाला आवडते खरंच कमेंट करून भाजी ठेचून लय भारी. मला मुळ्याची भाजी खूप आवडते. मुळा आणि ती भाजी त्याची. थोडासा मुळा पण टाकायचा ठेचून खलबत्यात, आणि बाकीची तुम्ही जर बोलला तर रेसिपी दाखवा, मग मी तर रेसिपी पण दाखव. नेक्स्ट टाइम रेसिपी दाखवल. तुमच्या जर कमेंट जास्त आल्या तर, सगळ्यांच्या कमेंट बरोबर भरपूर कमेंट आल्या की तिकडे आपण पालक लावा, काही करा. सगळ्यांना ते घर आवडलं, म्हणजे भरपूर असं. त्या पहिले तर पालक वगैरे बोलले, ते रूम तिकडे पण शिफ्ट व्हा, तर आम्ही दिवसभर तिकडेच थांबणार, रात्रीचं झोपायला फक्त इकडे येणार. आणि सगळे तुम्हाला झाडं फुलं सगळं दिसणार तुम्हाला. पण ते आता रुजणार नाही, ते पावसाळ्यात रुजत. पावसाळ्यात रुजत काय बरं, काही झाडं आता पण रुजतात असतो. हे मी सगळे लावलेले, हे लिंब पिंपळ. ते पावसाळ्यात लावलेली? पावसाळ्यात नाही, पावसाळ्याच्या आधी लावलेत मी. असं नाही, हा ना, पावसाळ्याच्या आधी. भाजीपाला हे होईल नंतर पाऊस आला ना, हा मग आणि मग पाणी लागलं ना त्याला, मग वाढले ते. असं थोडं लागतं ना मग पाणी. मी तर तशी करणार, आणि तुम्हाला वाटेल की मी भरपूर म्हणजे मजा घेणार. सगळे शेतीची मजा थोडस तेवढंच लावून. आणि अशी पण कमेंट आली, मम्मी थोडं बेडरूम बनवायचा होता. हो बनवायचा होता, मान्य मला.
बनवू आपण एक मोठा रूम. बाजू भरपूर जमीन आहे ना आपली तिथे जागा. तिथं foundation तिथे, बांधून ठेवलेलं आहे हा, आपण एक मोठा बनवतच हॉल किचन बेडरूम अजून मोठा. थोडं बजेट कमी होतं आणि त्याच्यानंतर ते काम चालू केलं आपण आणि विशालचं जमलं. हा, त्याचं त्यामुळे- जमलं तर मग सगळं काय आपण तिकडे आपलं हे झालं. लग्नाला थोडाफार पैसा वगैरे सगळं काही आणि मग तिकडे आपला गेला म्हणून ते मी छोटस बनवलं. म्हटलं चला छोट्यामध्येच आपण मजा करू. तर किती लागला नाही किटोदन पाहिजे मातीचे गोळे बघच केले एकदा करू दे आणि ना, आगात पण लावली. काहीच करा त्याच्यापुढे बस. काल माहिती का फ्रीज मध्ये ठेवलं होतं आमचे किटोदन गोळा करून चॉकलेट हा. म्हणून. बरं झालं काय मिळालं भाजी आणलं. मस्त आहे. काल बाप मिळाले मोठा आणलाय परत. मग गावठी शेतात काल राहिलं. मस्त बनवली तुम्ही. हा, छान मला आवडते. आपल्या मेथीच्या भाजीवरच गेली ती मी सुकी आपली तशीच मला आवडते. पाथरीची भाजी बोलते त्याला का तशीच बनव ना. परत नाही बघ, 10 रुपयाला फक्त आणि मार्केटला 20 रुपयाला आहे. तिथं बिस्किट 10 घ्या. पाय फक्त 5 रुपयाला एवढी. कोथिंबीर मी दिली 5 म्हणजे मला तर असंच म्हणलं घेऊन जा मस्त वाशूर आलाय. ते बोलते तुम्हाला याचा घराजवळ आणलंय. घर आहे ना ते सगळं आलंय त्याच्यामध्ये कुठं आपल्या वाड्यावरच्या पाठीमागे. एवढे पेपर तर एक पेपरच नाही भेटला. शोधला पण पकडा तेवढं वर जाऊन चढावं लागलं मला. गोड आली नाही डाईटचे. डाएटचेच ना डाएटचेच बरं ना. चला आम्ही चहा येतो. आज सकाळपासून चहा नव्हता पिला बरं. हा सकाळपासून चहा नाही मम्मी आल्याबरोबर बोलले ते मला हा ना सकाळी बोलले होते मला चहा दे बाई डोकं दुखते धरवा 2 बस झाले डाएट. वेट करते किती वेळची मी पीठ मळून ठेवलंय. पीठ मिळालं मसाला काढायचा पण थोडंसं आपलं खोबरं कमी पडतंय ना हा हा त्याच्यामुळे मी चांगला मसाला काढला. तुटून जाईन डायरेक्ट. अच्छा तुला बाई मी आता याला आंघोळ घातली. हा हा, लय माती खेळला आज बिचारा एवढा माती खेळला ना काय विचारूच नका. माती खेळा इकडे रे काय काय खेळला दाखव एवढ्या माती. मग आता पीठ मळलंस आता काय नाही एक बिगर तेलाची थोडीशी मॅगी टाकली मी. आजच्या दिवस खाईन एक चपाती. चपाती खा आता आज माझं खायला पीठ लागेल. संपलंय. मम्मी हा. किती वेळेला चार्जिंगला लावते फोन वा, झाली वा, वेळ वा, चार्जिंग. वा, वा, काय भारी आयडिया. तू बल्ली पडलं तर फोन घेऊन पण ठेवला तू. किती वेळ चार्जिंगला लावती ग खराब होईल ना मोबाईल. बापरे अजून चार्जिंग नाही झाली आहे. चार्जिंग बघ बरं किती आहे याच्यामध्ये इथं. किती झाली बघ बरं. बिग बॉस लागणार 1च मिनिट बाकी बघ. टाकलं मी पप्पाला चहा ठेवला होता पण पप्पा काही चहा पीत नाही म्हणजे बाई भूक कमी लागेल आणि लवकर जेवण बनव म्हणून मी पण तोंडात पाय घेतले. आता पप्पा आले आता पप्पा फ्रेश होतील मस्त पैकी. आणि पप्पा सगळे एक मोठी गलती मी ना नारळ सांगितलं पण पप्पाने 2 नारळ पप्पानं नारळ सांगितलं जी आता भाजीची थांबली हा, तिला नारळ एवढं- लागलं. हा. एवढंच खोबरं आहे पण आता. पप्पानं चुकीचं ऐकलं. पप्पाला काय वाटलं नारळ पाणी आणलं पाणी. हा नारळ पाणी बघायला दोन चिट्टूला मला आणि कोणी पिऊ पण ते आणलं पप्पानी. पप्पाला नाही, वाटलं नाही. पप्पा आणतेच ना रोज नारळ पाणी. रोज आणतात पप्पा. तर पप्पाला नारळ ऐकायलाच नाही आलं का नाही. ते ऐकलं का ते काहीच विसरत नाही कधीच माहिती. अगं मी तरी बोलत होतो की तुटत तुटत आवाज येतोय मला माहित नाही 2 नारळ पाणी आणायचे ना 2 नारळ पाणी आणले. हा, गाडी- आणि हा आणि ते आवाज पण येतात. गाडीवर त्यांचा फोन बी कधी कधी किट्टू ना ग हे करतो ना ग. वायर पण हे झालं. हा ना आवाजच येत नाही पण कधी. वायर चुकलं तर म्हणे असा आवाज आला. हा बाहेर तुटलं तर ते आवाज आला ना तुला. हा काढून पण ते द्यायचं. नारळ पाणी आणायचं तेवढंच ऐकायला आलं मला. हा म्हणून ते हा. चुकीचं ऐकलं गेलं. जाऊ द्या काय टेन्शन घेऊ नका ना. एवढ्या होते नारळात बाई काय होत नाही. हा हा होतं ना बाई ते हा, तसं होतंय. होतं. आणि बघा काय मस्त ताज्या ताज्या पालक आणली म्हटलं पालक टाक बाई थोडीशी chicken. हा आज ना काहीच नाही चिकन. हा ना चिकन मध्ये दुधी नाही शेवगा शेंगा नाही. शेवग्याच्या आणणार होते आज केली ना मी शेवग्याची भाजी आज. हा सकाळी शेवगाची भाजी चांगली होती. हा. लय भारी झालती. छान झालती का? मला लय भारी आवडली. पप्पाला लय आवडली काय नाही. मी आज आहे ना 4 चपाती खाल्ल्या. आई नाही आवडली. 3च खाल्ल्यात. 3 सोडून 4 खाल्ल्या मी दिलेत मी. ए, तिनंच खाल्ल्यावर काय खोटं बोलता. नाही खोटं नाही 3च बोल. खाल्ले. पप्पा 2 पडले दिलेले 1 नंतर मी दिलेली. बरं. 4 नाही. नाही, बरोबर. असं नाही. पण मला 4 आवडल्या. पातळच करणार आहे. हा हा पण मी मग इज्जत ते करून जाड होते काय काय माहिती मग नाही, नाही, पातळ आहे. हा, इज्जत करून भाकर खाल्ली कारण की मला थोडस काय माहिती बरं नव्हतं आणि झुंबा क्लास बंद केलाय ना सध्या म्हणून थोडस हातपाय अजून दुखायले. बरा होता उलट झुंबा क्लास असल्यावर थोडस बरं राहतं. मग जायचं ना उद्या जाय ना. जाऊ गाडी नाही ना हो, गाडीचं चालू ना. गाडी आता चालू केली ना मी. अहो तुमची नाही हो. आम्हाला जायला स्कूटीवर दोघीला बसता येत नाही ना मग पाय टाकून मला असं बसावं लागतंय. असं आहे का? म्हणून ते पायच- पप्पा ते हात लांब करून येतात का मला एकदा ती डाल द्यावर थोडीशी भाजी धुतली असती मग ते पलीकडे. हा हा द्यावं. पप्पाला ना काय होतं माहितीये का आता हे मी ना आता वरती आलो का मला जरा हा, थकवा येतो ना थोडंसं तर त्यामुळे मग मी चिडचिडपणा करतो याच्या संग. हा ना. तर मग यांना बोलतो तर यांना राग येतो माझावाला. पप्पाला म्हटलं जातो बिग बॉस मध्ये तर पप्पा म्हणते त्याच्यासाठी लय हसरा चेहरा लागतोय हा, फुललेला मग चेहरा. फुलला- मग म्हटलं, मग तुमचा आहे ना फुललेला आहे हसरा फुललेला आहे पण मग आहे. टेन्शन असतं ना घरामध्ये. हा? कट करूया भाजीला. हा, कट कर बाई थोडीशी.
हा कट कर. तर म्हटलं पप्पाला म्हटलं तुम्हाला घेतील बिग बॉस मध्ये जा बरं मग next घेतील time. घेतील पण ऐक ना हा त्याला साठी काय राहत म्हणजे त्यासाठी काय करावं घरचं नाही, घरचं tension घेऊच घरचे नका. नाही नाही घरचं कसं असतं माहिती का घरचं काय घेता घरचं टेन्शन असतं नाही घरचं नाही घ्यायचं बिग बॉस मध्ये आनंदाने जा 100 दिवस राहा मस्त पैकी 100 दिवस. लय भारी. हा, तिथं 100 दिवस आहे. लय छान मजा आहे. मस्त आता भांडणं मग पाहिजे ना भांडणं पाहिजे ना भांडणाशिवाय भांडण करताय आमचं बिग बॉस मध्ये सध्या भांडणाशिवाय मजा नाही असं म्हणतात अशी ना घरात नाहीत करत पप्पा कधीच भांडण. पप्पा घरात नाही नाही, त्यात दिसतं नाही किट्टू बोलतोय नाही करतो ना भांडणं करतो ना का बरं नाही करत? काही पण खोटं कधी नाही बोलू करत नका कसं असं नका कुठे बोलू. नाही नाही करतो मी भांडणं करतो राग आल्यावर करणार ना हा रागायला करा. मग राग आलाय ना आज आज का आला हो? आलाय मला राग कशाने कशाचा आला? पप्पा आलाय राग मला नारळ पाण्याचा? नाही तुम्ही नाही ऐकलंय. जाऊ द्या ना, आता तशी भाजी करू एवढं काय टेन्शन घ्यायचं आपण. नाही मग जे पाहिजे तेच पाहिजे तुम्हाला नाही, तर तेच नाही, सांग नाही, भांडणं असं करतो काय नाही. बघा मस्त तर मग chicken खालून वर जायचं 4 बरं, मजल्यावर जाऊ द्या, चढायचं ऐकलं वरती ना, ऐकलं ना, जाऊ द्या ना. हा, हे बघा भाजी 4 वेळेस नाही हो आपल्याला जाऊ देते. सगळं काही मी आम्ही जुंबा करायला असं चल उद्यापासून जाऊ दे घेऊन येऊ मग कशाला पप्पाला हा ना. हा, मग तुम्ही तुमची भाजी घेऊन या ना. भाजी तर घेऊन आले ऑफिसवरून सगळे. हो आले पण मग तुम्हाला घेऊन जावं लागलं परत मला तिथून आता माझ्या गाडीचे काय प्रॉब्लेम तू आपल्या गाडीचा स्कूटीचे काय problem प्रॉब्लेम चं tension होतं ते पप्पाला. माहिती नाही आहे ना हा ना पप्पाची गाडीचं लय जीव आहे पप्पाच्या गाडीमध्ये बापरे एवढा जीव आहे ना पप्पाची गाडीला काहीच होत नाही पुढं पण. का बरं होतो माझ्या गाडीला हा नाही ना बापरे जीव असायला पाहिजे गाडीत. मग गाडीमध्ये जीव आहे, ती आपल्याला घेऊन जाती हा, का हा. आपण तिला घेऊन जातो नाही नाही आपण बी घेऊन जातो तिला. मग ती लक्ष्मी आपलीवाली हा ना, तेच नाही. लक्ष्मीला जगवायचं काम आपलं आहे बरोबर बरोबर. अगं, ते मी तुम्हाला काय बोलले ते माझ्याबरोबर ते गाणं बोला साजन काय हे रील काढा साजन 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 मेरे साजन तेरी दुल्हन सजाऊंगी तेरी दुल्हन सजाऊंगी वादा किया वो वादा निभाऊंगी वो वादा निभाऊंगी. तुमच्या गाडीवर गाणे हो? माझ्या गाडीवर आहे अरे बापरे. तुमची गाडी रिपेअर करून दिली का नाही मी त्याच्यामुळे गाणं आहे साजन 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 मेरे. मग ती साजनीची माझी मग त्या गाडीवर गाणं बोलली मी तुमच्या. बरोबर बरोबर, आहे. बरोबर. खरं सांगा तुम्हाला आवडलं का नाही नाही? आवडलं हा? आवडलं मग तुमची गाडीने रिपेअर करून दिली ना सगळी. हा हा. ओ वादानी भाऊंगी. मग तसंच वादा निभावा लागतो ओ वादानी भाऊंगी. किती भारी केलं सांगा बरं तुमच्या मग मला गाण्यामध्ये. आवडलं ती गाणं तशी मग रील पण काढून माझ्या बरोबर याला. आणि तुम्ही सांगा कमेंट करून माझ्या बरोबर रील काढत नाही तर सांगा थोडस. मी दिसायला वाकडा तिकडा आहे तू जर असं चांगली थोडं आहे. मी नाही चांगली. त्यासाठी तुम्हाला मी असं म्हणतो acting येते. शांत राहा असं वेळच काय बोलू नका तुम्ही. कमेंट करते नाही लोक आपल्याला आणि करतात सगळे आवडे. सबस्क्राईब करत नाही त्याच्यासाठी मी काढत नाही रील असं थोडं आहे. सबस्क्राईब करत नाही ना मला नाही युट्यूबला नाही माहिती, करीत मी करते, याच्यामध्ये ऐक ना ऐक ना ऐक ना मी vlog काढते, अगं असं नाही होत. अगं ऐक ना हा, मग सांगा. युट्यूबला पण सबस्क्राईब करत नाही इंस्टाला पण नाही. इंस्टाला पण नाही मग ते रील काढून फायदा काय त्याच्यामुळे काढत नाहीत पप्पा माझ्या मला- बरोबर. मला- तुम्ही इंस्टाला मला सबस्क्राईब वाढवा खरंच. पप्पा माझ्या बरोबर रील काढते आणि मी रोज मायरा बोलते मम्मी पप्पा बरोबर काढा आणि मी बोलते काय करू बाई पप्पा इथंच नाही तर. पप्पा नसतील घरी. हा ना घरी नसतं तर हे काढा घरी नसतात नाही मी घरी जेव्हा बोललो तेव्हा 1 मिनिटात हा, येतो मी हे तर मला देते subscribe तसं वाढवा. नको बोलू तू हा. ते कंटेंट आहे. त्याच्यावरून हा. बटन ते बटन येते तुमचं गल्लू. हा हा, गोल्डन बटन golden हा button पा आहे आमचा त्याच्यावर. आपला किट्टू कुंभ बोलतो गोल्डन इकडे बटन बघा, येत कोणाला नाही golden इकडे button इकडे चाल इकडे सांग. तर आता मस्त आम्ही चांगलंच नका करू, उगाच बरं बरं बरं, बरं, चल. कोण कोणाचा घेतला ब्लू बाबाचा. बाबाचं. ओके आता चल बाई आजच्या दिवस खाते बाई एक चपाती काय करू आता मी चपाती खात नाही बरं काय म्हटलं चपाती खात नाही मी हेच खाते ज्वारी नाही तर बाजरी चपाती पण आज खाते ती अगं आल्यापासून जे एकदा दोनदा चपाती खाते. जे ताटा पुढं आलं ना ताटावर ते खायचं असतं म्हटलं तू आल्यापासून मी एकदा दोनदा चपाती खाते. ते भलं काही असू पण ते खायचं चटणी भाकर काही पण असू ते खात ताटावर राहायचं नाही पण मी चपातीने मला जास्त जाईल ना, मला त्रास होतो तुम्हाला डबल जाड करायचे का मग? जे लेकाने सुनून दिलं ना ते खायचं हा. बरोबर का नाही? आनंदानं खायचं आनंदाने हा जे तिने बनवलं ते आनंदानं खायचं मग? मला तर जेवणाला आनंद घेऊनच खाते मी कधी हा जेवणाला आता इथून पुढे ना आपला आनंदच घ्यायचा हा, आनंदच घ्यायचा मग काय ते, दुसरं काय आ- आता एक पोरगा असल्याला चांगलं पप्पाला वाटते पप्पा म्हणते 2 पोरं पाहिजे मला 2 सुना असते का बरोबर आहे. पप्पाला आज त्या सुनाकडे उद्या या सुनाकडे खायचं होतं ग बाई हा, बरोबर. 2 सुना पाहिजे हा मला तसं पाहिजे होतं. मग आता 2 जाव आहेत ना हा 2 जाऊ आहे पण ते हा, बघ,
ते तो थोडे कालच गेला मस्त पण ते गेला. थोडे लांब लांब आहे ना. हा, मग तरी पण असतोच आपण जवळ. आता कालच आपण होतो एकत्र सगळेजण थोडस मग असं तर आहे. कोर्टाची केस होती, आम्ही सगळे आलेलो, कोमल ते बॉबी सगळे आलेले, आम्ही सगळे गेलो. पण तिथून रस्ता बंद आहे तो जायला पालघरला, त्याच्यामुळे आम्ही कॅब ब्लॉक घेतला नाही. कारण की सगळं रस्ता बंद आहे, ते आंदोलन चालू आहे याचं, कशाचं वाढवण बंदर नाही व्हायला पाहिजे. आता ते रस्ते बंद आहेत, त्याच्यामुळे काय आम्ही जास्त नाही हे केलं, ते गेले. तर चला आता आले, भाषण झालंय, छोटासा ब्लॉग. प्रेम द्यान. पप्पा चिडलेत आज का की सबस्क्राईब नाही वाढत माझे इंस्टाची, म्हणून पप्पा माझ्या हा, बरोबर मग बरोबर ना. तर पप्पाला तुम्ही खरंच प्रेम द्या आणि माझे सबस्क्राईब वाढले का पप्पा माझ्या बरोबर रोज रील काढणार. तर खरंच तुम्ही कमेंट करा आणि चांगल्या चांगल्या रील काढणार. पप्पाला डान्स येतोय, मला येत नाही. हा, पप्पाचे हातपाय एकदम ते भारी डान्स नाही भारी काढायचा, फक्त रील काढायची. बरं, रील बी भारी करते पप्पा. माझ्या हातापायाला थोडस तुम्ही जशी कशी काढते असं काय नाही, तर चांगली काढते मी पण, काही वेळी काय वाईट नाही काय काय. तर चला आता आम्ही ब्लॉग इथं चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, विसरू नका. विसरू नका.